नमस्कार मित्रांनो, नामदेव शास्त्री यांचे व्हिडिओ आणि त्यांचे स्टेटमेंट काल लक्षपूर्वक ऐकले आणि त्यामध्ये ते चुकीचं बोलले किंवा चुकीचं समर्थन केलं का याविषयी जे चिंतन समोर आलं, त्या चिंतनातून नामदेव शास्त्री यांच्या बाबतीत शास्त्रीजींच्या प्रत्येक शब्दाला शास्त्रीय अर्थ आहे. कारण ते तुम्हा आम्हासारखे साधारण मोघम बोलणारे नाहीत. त्यांच्या ज्ञानाचा आवाका या क्लिपवरून लक्षात येईल. मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं, आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. जर त्यांना कुठं थापडथोपड झाली असली आणि त्याच्या बदल्यात जर त्यांनी खून केला तर त्या लोकांचं सगळं कॅरेक्टर कदाचित माहीत नसणार की ते कोण लोक होते, ते साधू संत होते का, ते म्हणजे मागून खाणारे लोक होते का काय होते. त्यांनी खंडणीचे त्यांच्यावर आधी पण गुन्हे आहेत, त्यांच्यावर 6, 8, 10, 22पर्यंत एकावर गंभीर गुन्हे आहेत. काही आरोपी त्याच्यातले फरार आहेत कागदपत्रावर. पहा काय म्हणाले नामदेव शास्त्री. थापडथोपड झालेल्या आरोपींच्या मनाची मानसिकतेची हळहळ वाटते, परंतु आदर्श गावाचा संकल्प घेऊन निस्वार्थ त्यागी वृत्तीने काम करणाऱ्या जीवाचे काय हालहाल झाले असतील याची तळमळ वाटत नाही. हे कृत्य करणारे लोक यांच्यावर असलेले डझनभर गुन्हे का नोंदवले गेले असतील, ते गुन्हेगार का आणि कोणामुळे झाले असतील याचं चिंतन कदाचित त्यांनी केलेलं नसावं. कारण चिंतनापेक्षा रात्रीच्या मंथनातून जात बांधवांची ओढ त्यांना अस्वस्थ बसू देत नसावी. आणखी एक शब्द, हा विषय गावातला बैठकीतला आहे असं ते म्हणाले. म्हणजे प्रकरण गावापुरते मर्यादित असायला हवे होते का, किंवा गावाच्या बाहेर जिल्ह्यात राज्यात पोचले ही खरी खंता आहे का? आतापर्यंत गावातले विषय गावातच दाबले तसं या प्रकरणाचं व्हायला हवं होतं. कदाचित हा सूचक अर्थ बाबाजींना अपेक्षित असावा. याविषयी तुम्हाला काय वाटतं? या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.